मिनिटात होणार आहे. आपण आपल्या जागेवरती बसा. जेवण तयार होते, जेवण तयार आहे. आजचा कार्यक्रम 2 व्यक्तींशिवाय होऊ शकला नसता आणि दोन्ही व्यक्तींना आम्ही स्टेजवरती बोलवू इच्छितो. आणि शफी मराठी सांस्कृतिक मंडळाची ही परंपरा आहे की आम्ही आपले जे कोणी अपकृष्ट असतात, जे महत्त्वाचे लोक असतात त्यांना तर आपण हे करतो, सन्मान देतो, पण आपल्याला जे खाऊपिऊ घालतात आणि जे आपल्याला अदरवाईज सपोर्ट करतात त्यांनाही सन्मान देतो. आजचं अतिशय खमंग रुचकर जेवण, आत्ताच मी थाळी बघून आलोय, त्यांनी रीलसाठी बनवली होती. पुन्हा एकदा मी अगदी छातीटोपपणे म्हणू शकतो की गुढीपाडव्याचा कार्यक्रम आणि पुन्हा मराठी लग्नाला याण्याचा फील जर हवा असेल तर व्हेरी लाईकली 99.9% आम्ही यशस्वी झालोय. पुढचा 0.1% तुम्ही जेवल्यानंतर दाद द्याल त्यामध्ये कव्हर होईल. तर असा उत्कृष्ट मराठमोळा मेनू ज्यांच्यामुळे आज शक्य झाला ते आपले थिएटर अमेय कारखानेस यांना मी मंचावर बोलवतो. आणि दरवेळी वर्षाची सुरुवात मगाशी मी कडू घोषणी केली, पण तुम्हा सगळ्यांसाठी आधीपासूनच जी गंमत जमत आम्ही ठेवली होती तर ते म्हणजे, आणि मोदकाप्रमाणेच आपल्या सगळ्यांचा अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा पदार्थ किंवा फळ म्हणावं तर तो म्हणजे आंबा. तर आपल्याकडे अत्यंत रास्त दरामध्ये देवगडचे हापूस आणि अजून काही काही गमती जमती म्हणजे पेरू, चिक्कू आणि पुष्कळ बायकांच्या फेवरेट अशी लाल माटाची भाजी घेऊन मुद्दाम 4 तास प्रवास करून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले ते पेशवाई केटरर्स जयलेश देशपांडे व त्यांच्या सहकारी आंग्रेताई यांना मी मंचावर बोलवतो. आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल थँक्यू. आणि तुम्ही जर मला SMS हे पाठवलं बँक डिटेल्स तर पेशवाईतर्फे काहीतरी आम्ही देणगी देऊ इच्छितो. तर फक्त जाण्यापूर्वी एक छोटासा धन्यवाद आणि आभार प्रदर्शन व्यक्त करतो. सर्वप्रथम तुम्हा सर्व मंडळींचे आपल्या कार्यक्रमाला येऊन उपस्थिती लावलीत. तुमच्यापैकी काही जणांनी आपली कलाकृती सादर केली, कला सादर केली, त्याच्याबद्दल मंडळातर्फे तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार. एकदा जोरदार टाळी स्वतःसाठी तर वाजवाच. दुसरं म्हणजे पुन्हा वेळात वेळ काढून आणि प्रवास करून आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणारे घोटस्कर दाम्पत्य व शैलेश सोनाळकर यांचे पुन्हा आभार. आणि हा कार्यक्रम उभा करणं हे तुम्हा सगळ्यांना माहिती असेल, एक लग्न उभं करण्यापेक्षा काही कमी नाही आहे. तर त्यामुळे आजचं अँकरिंग आणि सूत्रसंचालन सांभाळणारे गिरीशजी आणि अर्चनाताई यांचे तुम्हाला एंगेज करण्यासाठी. मानसी, तुम्हाला माहीत नसेल पण आज ईशान आणि रोहनपैकी एक जणांना तब्येत जर नरम होती तरी सुद्धा अतिशय उत्साहाने कुठेही डगमगू न देता त्यांनी जीव ओतून परफॉर्मन्स केला त्यांच्यासाठी. आणि मानसीने आपल्या सगळ्यांना हसवत खेळत आणि मनोरंजन करत मराठीची तुमची शाळा घेतली त्यासाठी तिचं कौतुक. मायकलचं पण. हो, मानसी बरोबर मायकलचं पण. फॉर युअर बेनिफिट मायकल, थँक यू फॉर सपोर्टिंग मानसी फॉर एव्हरीथिंग दॅट शी इज डुईंग फॉर आवर कम्युनिटी. थँक यू व्हेरी मच. नंतर महाराष्ट्राची बहुढंगी लोककला ज्या अतिशय तन्मयतेने आणि अतिशय रंगीबेरंगी पद्धतीने तुमच्यासमोर साजरी केली, सानिका नलावडे, त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि पुष्कळदा असं असतं की कार्यक्रमाच्या मागे
काही गोष्टी आपण गृहीत धरतो, पण घराच्या दरवाजाचा नॉब तुटला की लक्षात येतं नॉबचं महत्त्व. आता अर्थात ज्याच्याबद्दल मी बोलतोय तो तसा नाहीये, पण अतिशय छोट्या छोट्या व बेसिक गोष्टी तन्मयतेने सांभाळणारा व हा कार्यक्रमाची पाठराखण करणारा स्थानिकाचे यजमान स्वप्नील लढावडे यांचंही अभिनंदन. हो, आणि एक खूप खूप छान अभूतपूर्व योगदान आम्हाला ह्या आठवड्यातच मिळालं. कुठल्याही कार्यक्रमाला आजकाल सगळ्यांना माहिती आहे पाणी आणि वाऱ्यासाठी पण पैसे लागतात. तर हा कार्यक्रम काही त्याच्यापासून वेगळा नाही आहे. उत्साह, कॉन्टेंट, वेळ देणं वगैरे सगळं शक्य आहे, पण फायनान्शियल गोष्टी नीट चालवून ठेवणं हे प्रत्येक मंडळासाठी, प्रत्येक कम्युनिटीसाठी एक मोठं चॅलेंज असतंच कायम. तरीसुद्धा ह्याच्यामध्ये कुठे काही आमच्या उत्साहात आणि केवळ ह्या ॲस्पेक्टसाठी आम्हाला कुठे कमतरता पडू नये म्हणून ज्यांनी खणखणीत आम्हाला आधार दिला ते अर्चनाताईंचे यजमान विनायकराव देसूरकर यांचे मनपूर्वक आभार. आणि मध्ये मध्ये टेक्निकल सपोर्ट करणारी त्यांची मुलगी आदिती, तिचे सुद्धा. आणि आपल्या नेहमीप्रमाणे कुमारसार निश्चित शैलीमध्ये तिचं मनोरंजन करत सूत्रसंचालन करणाऱ्या गिरीश बाबांचा पण आभार आणि परिताईंचं पण. आणि हो, विसरण्यापूर्वी या मजेशीर आणि रंगीबेरंगी कार्यक्रमाची क्षणचित्रे आपल्यापर्यंत लवकरच पोहोचतील. आम्हाला फक्त 2 दिवसांचा अवधी द्या. बरीच मंडळी झोपली नाही आहे तिथे, बरेच मंडळींची मुलं झोपली नाही आहेत, तर त्यांना 2 दिवसांचा अवधी द्या. तुम्हाला 2 दिवसांमध्ये याची क्षणचित्रे आम्ही उत्तम डिटेल्समध्ये, कॅन्डिड ह्याच्यामध्ये, विशेषतः तुमच्या मुलांचे परफॉर्मन्स आम्ही पाठवून देऊ. तर त्याची फोटोग्राफी आणि छायाचित्रण करणारे शिपाजी होतास संदीपनी सगळ्यांचे आभार मानलेलेच आहेत. आणि म्हणजे तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल की हा सगळा कार्यक्रम तयार करणं, त्याची रूपरेषा आखणं, त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही बघता की मंडळ कसं छोटं आहे. कुठल्याही मंडळाच्या अशा कामासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि आम्ही सगळेजण फुल टाईम काम करणारे आहोत, प्रोफेशनल आहोत. आणि त्यामुळे याच्यापुढे मला महत्त्वाची एक विनंती अशी आहे की जेव्हा जेव्हा आम्ही परफॉर्मन्सेस किंवा कार्यक्रमाची जाहिरात करू तेव्हा कृपया लवकर लवकर बुक करा आणि तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला जेही काही परफॉर्मन्सेस द्यायचे असतील, कारण आम्हाला सगळ्यांना तुम्ही परफॉर्म करायला पाहिजे आहे. तुमच्या सगळ्यांच्या कलागुणांना वाव इथे मिळावा, लोकांना ते बघायला मिळावं अशी आमची खूप मनापासूनची इच्छा आहे. आणि त्यामुळे त्याच्यापासून तुम्ही पण आधीपासून तयारी दाखवली आणि आधीपासून त्याचं सूत्रसंचालन करण्यासाठी सोपं पडेल असं जर का केलं तर ते खूप उपयोगी पडेल. आणि संदीपने हा मुद्दा मांडला होता, पण मला स्पेसिफिकली मांडायचं आहे की मागच्या वर्षी पण आम्ही गुढीपाडव्याचा आणि मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम म्हणून आम्ही खास मराठमोळं जेवण ठेवलेलं होतं. आणि त्याच्या मोदकाच्या गोष्टीला साजेसच ते आहे, कारण पालक पनीर, मटर पनीर हे कुठेही मिळतं, पण मराठी जेवण आपल्याला मराठी सणांसाठी मिळायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही आजचे मराठीच केटरर शोधलेले आहेत. त्यामुळे त्यांना पण तुम्ही भरभरून दाद द्या आणि आमच्या यापुढच्या पण कार्यक्रमांना कृपया भरभरून दाद द्या, सपोर्ट करा. तुम्हाला ज्याही पद्धतीने तुम्हाला सपोर्ट करता येईल तसं सपोर्ट करा. आणि त्याच्यात तुम्ही मनुष्यबळ असेल, कार्यक्रम असेल, डोनेशन असेल, काही असेल. या सगळ्यात संदीपचे आभार मानायचे राहिलेले आहे. त्यांनी सगळ्यांच्या वेळा सांभाळून, घरातल्या सगळ्यांच्या अडचणी सांभाळून, सगळ्यांना एकत्र ठेवून हा कार्यक्रम पार पाडलाय. त्याच्यामुळे पुढील कार्यक्रमासाठी आमची एवढीच विनंती आहे की हा रंगमंच आपला आहे, त्याचा वापर करा. तुमच्यातले जे सुप्त कलागुण असतील ते बाहेर येऊ द्या. मराठी भाषा आपली आहे, मराठी भाषेवरती प्रभुत्व आपल्याला मिळायला पाहिजे. बघता बघता मराठी भाषा कशी आपण विसरून जातो हे कळत पण नाही. आणि म्हणून आपण इथे परफॉर्म केलं तर अजून चांगलं वाटेल. आणि जाता जाता मंडळाचा पुढचा कार्यक्रम काय आता लगेच तुम्ही जेवता जेवता पृच्छा कराल म्हणून आगामी सांगून ठेवतो.
गेल्या वर्षीच्या प्रमाणे नवदुर्गा पॉडकास्टचे रेकॉर्डिंग आत्ताच पुढच्या महिन्यामध्ये सुरू होत आहे. तर पुन्हा 9 अत्यंत कर्तबगार आणि अत्यंत विलक्षण व्यक्तिमत्व घेऊन आदिशक्तीचा सत्कार, आदिशक्तीचा अभिमान, आदिशक्तीचा जागर करत आम्ही परत नवदुर्गा पॉडकास्ट 2024 घेऊन येत आहोत. आणि अजून एक कार्यक्रम आषाढ महिन्यामध्ये आहे, त्याची सांगता मुद्दाम आता करत नाही. जसा महिना जवळ येईल तेव्हा त्याची आम्ही त्याची घोषणा करू. त्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर लक्ष ठेवा आणि आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजवर लक्ष ठेवा. पुन्हा एकदा सर्वांचा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. केटरर 5 मिनिटात टेबल लावेल, तर आपण थोडा वेळ त्याला टेबल लावायला देऊया. ओके, 5-10 मिनिटामध्ये जेवण करायला. फोटो काढशील? हो, नक्की नक्की. त्याच्यावर पण कापाय तुझ्या कॅमेरावर. हो, घेतो. नमस्कार. नमस्कार. काय म्हणतो? पाठवलंय. माहीत नाही आता काही काही ठिकाणी ते चालू असताना